नमस्कार शेतकरी मित्र हो, माझं नाव गिरीश आहे। बायरचा हा जो आज आपला इथे प्लॉट आहे यात आपलं स्वागत आहे। इथे ॲक्च्युली मुख्यतः आपल्याकडे जी लागवडीची एकंदरीत ॲक्च्युली पद्धत आहे आणि आम्ही जे इथे आता रिकमेंडेशन केलेलं आहे तर तुम्ही बघत आहात की ही जी लागवडीची पद्धत आहे ही आपल्याकडची पद्धत नाही, ही पद्धत चीनची पद्धत आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता की आपण एका ठिकाणी 2 बियाणे लावतो आणि 2 ओळीतलं अंतर जे येते 1.25 फुटाच्या आसपास ठेवतो आणि पुन्हा जे आहे तर हा जो स्क्वेअर आपण पाहत आहात याप्रमाणे जर आपण केलं तर एक अंदाजे 6,000 रुपये एक्स्ट्रा आपल्याला ॲक्च्युली एका एकरामध्ये मिळतात आणि आपल्याला अतिशय उत्तम असं जे उत्पादन जे आहे ते आपल्याला यात मिळू शकतं। म्हणजे लागवडीचा होणारं जे एक्सपेंडिचर आहे ते ॲक्च्युली सेम राहील, ॲज इट इज राहील, पण यातून आपल्याला येणारं जे आपलं उत्पादन आहे किंवा आपला जो ROI आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ॲक्च्युली आहे, तर ही आपल्याला यात अधिक येणार आहे। आता ॲक्च्युअल ही जी मेथड फील्डमध्ये आहे कशी तर हे आपण बघूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता बघाल आपण इथे काय केलेलं आहे, एका ठिकाणी आपण 2 सीड्स लावलेले आहेत। तर हे जे अंतर आहे 1.25 फुटाचं अंतर आहे आणि पुन्हा तुम्ही बघाल पुढचं हे पण अंतर सेम अंतर आपण ठेवलेलं आहे आणि 2 ओळीतलं जे अंतर आपण ठेवलेलं आहे हे 2.5 फूट ॲक्च्युली आपण यामध्ये ठेवले आहे। तर तुम्ही इथे बघाल की 2 बियाणे लावूनसुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्याला हेड साईज जी आहे ती अतिशय उत्तम अशी मिळालेली आहे। आपण इथे बघाल तर हे जे बियाणं आहे मित्र हो, याचा नंबर आहे 9178। बायर कंपनीचं आपलं डिकाल हे बियाणं आहे, अतिशय उत्तम असं बियाणं आहे आणि हे बियाणं आपल्याला अंदाजे आपल्याला जी अपेक्षा आहे तर आपल्या अपेक्षेहूनही अधिक उत्पादन जे आहे ते आपल्याला यात मिळू शकतं, आपण असं म्हणूया। तर इथे तुम्ही बघाल पूर्ण क्रॉप विगर अतिशय चांगला आहे, क्रॉप विगर चांगला आहे। रिझन काय की आपण 2 ओळीतलं अंतर आणि 2 रोपातलं अंतर जे आहे ते ॲक्च्युली एकसं आहे। तर हे एकसारखं अंतर असल्यामुळेच ॲक्च्युली प्रत्येक प्लांटची वाढ जी आहे ती एकसारखी झालेली आहे। मका पिकामध्ये प्रत्येक प्लांटची वाढ एकसारखी होणं खूप आवश्यक आहे। जर अंदाजे आपले 30,000 रुपये एका एकरामध्ये येत असतील आणि प्रत्येकाची वाढ जर एकसारखी होत असेल तर तिथून आपल्याला एक अधिक उत्पन्न जे येतं किंवा अधिक उत्पादन जे आहे आपल्याला तर ते त्याच्यामध्ये येऊ शकतं। शिवाय हे जे पीक आहे त्याच्यामध्ये मुख्य अडचण जी येते ती लष्करी अळीची ॲक्च्युली अडचण येते। तर या अळीसाठी आपल्याकडे बायर कंपनीचं वायगो नावाचं ॲक्च्युली अळीनाशक आहे, कीटकनाशक आहे। तर हे जर आपण उपयोगात आणलं तर अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला यात मिळतील। शिवाय हे जे पीक आहे यामध्ये बुरशीनाशक म्हणून आपल्याकडे जे आपलं अँट्राकॉल नावाचं बुरशीनाशक आहे तर हे जर आपण उपयोगात आणलं आणि डोस जो आहे त्याचा तो एकरी अर्धा किलोचा डोस आहे। तर हे 2 औषधं जर आपण उपयोगात आणले तर अतिशय उत्तम असं पीक आपल्याला जे येते दिसू शकतं। तर विनंती आहे की तुम्ही ही जी लागवडीची मेथड आहे ही प्लीज उपयोगात आणावी। ही जी मेथड आहे ही जी मेथड ही प्रूव्हन मेथड आहे चीनमध्ये आणि ही जर आपण आपल्याकडे जर इथे समजा उपयोगात आणली तर 101% आपल्याला जे अपेक्षित आपलं उत्पन्न जे आहे ते वाढू शकतं। धन्यवाद।